हॅलो फ्रेंड्स, मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे. आणि आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याचे लाडू. झटपट होणारे, हे लहान मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतात. तर हे शेंगदाण्याचे लाडू आपण तयार करूया. आज रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 बाउल शेंगदाणे घेतलेत. हा छोटा बाउल जो आहे त्याच्या मापाने मी हे शेंगदाणे घेतलेत. तुम्ही कुठल्याही प्रकारचे शेंगदाणे घेऊ शकता जे तुमच्याकडे अवेलेबल असतील. हे इथे मी साधेच वापरलेले आहेत. आणि गूळ 1 बाउल घेतला आहे. थोडासा कमी घेतला आहे कारण मला थोडं कमी गोड लागतं, त्याच्यामुळं तुम्ही बरोबर घेऊ शकता. 2ला 1 असं प्रमाण घेऊ शकता. तर इथे कढई गरम केलेली आहे आणि आपण इथे शेंगदाणे छान भाजून घेणार आहोत. खरपूस भाजणार आहोत, पण मंद आचेवर. अजिबात जास्त काळपट रंग करायचा नाही आहे, नाही तर लाडवाचा रंग डार्क होईल. तर हळूहळू थोडा वेळ जाईल, बट छान असे शेकून घेऊया मस्तपैकी त्याला. हे बघा, असे त्याची सालं तर थोडीफार निघायला लागली आहेत, पण काळपट नाही झालेले. तर हे आपण घेतलेत या भांड्यामध्ये आणि तुम्ही बघाल तर किती छान दिसत आहेत शेंगदाणे. आता इथे मी शेंगदाण्याची सालं काढलेली नाही आहेत, पण तुम्ही काढू शकता जर तुम्हाला नको असेल तर. पण सालामध्ये जास्त फायबर असतं, त्यामुळं मी ते घेतलेत. आणि हे आता मी मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करते आहे. थोडे शेंगदाणे आणि थोडं गूळ असं एकत्र घेऊया, म्हणजे ते एकजीव होईल मिक्सरच्या भांड्यामध्ये. इथे आपण गूळ घालूया आणि छान फिरवून घेऊया आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि मिक्सरचं जे मशीन आहे तर त्याच्यामध्ये आपण ऑन ऑफ करायचे. अजिबात पूर्ण वेळ चालू नाही करायचा, नाही तर एकदम पेस्ट होऊन जाईल. तसा ऑन ऑफ करायचा, म्हणजे छान असा दाणेदार होतील. तर मी आता हे करून घेतलं आहे आणि तुम्ही बघाल तर असं कन्सिस्टन्सी झालेली आहे. जास्त जाड नाही, जास्त बारीक नाही, मीडियम झालेलं आहे. तर हे आपण सगळं मिक्स करून घेऊया. सगळे शेंगदाणे आणि गूळ एकत्र केला आहे. हे बघा आता कसा त्याचा लाडू छान होईल. पटकन होतो आणि ही रेसिपी खूप पटकन होणारी आहे. म्हणजे अगदी मुलांना पटकन हवे असतील आणि डब्याला तर खूपच छान, कारण पौष्टिक असतात. तर हे असे लाडू आपले छान वळले गेलेत. आपण सगळे लाडू वळून घेऊयात. आणि मुलांना याची टेस्ट खूप आवडते, तर डब्यात द्यायला, आपणही खायला, आपल्या लेडीजसाठी पण खूप छान आहे. ते पौष्टिक असतात आणि बिना तुपाचे आहेत, त्याच्यामुळे तुपाचा वापर बिलकुल नाही आहे, पण तरी हेल्दी आहेत आणि किती खुसखुशीत आणि सुंदर झालेत बघा. तर ही रेसिपी तुम्हाला माझी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि ही एकदा तुम्ही नक्की करून बघा. आणि माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मला कळवा की कशी झाली आहे रेसिपी. थँक्यू.